डायझायगोटिक ट्विन्स आणि मोनोझायगोटिक ट्विन्स. मित्रांनो, जुळे मुलं होताना बऱ्याच लोकांनी पाहिलेलं, पण बऱ्याच वेळेस जुळे मुलं एक्झॅक्टली सेम दिसतात आणि काही वेळेस ते एक्झॅक्टली सेम दिसत नाही. ते भावा बहिणीमध्ये जसा फरक असतो तसं त्यांच्यामध्ये असतो. मग असं का? मित्रांनो, जो एम्ब्रिओ तयार होतो तो झायगोट पासून तयार होतो. समजा एकाच झायगोट पासून दोन एम्ब्रिओ तयार झाले आणि असे दोन बाळ जन्माला आले, त्यांचा डीएनए एक्झॅक्टली सेम असतो, म्हणून ते दोन बाळ एक्झॅक्टली सेम दिसतात. बट जर त्या जागेवर दोन झायगोट तयार झाले, कधी कधी रेअरली होतं, पण दोन झायगोट तयार होतात, त्यांच्यापासून दोन एम्ब्रिओ तयार झाले, तर अशा वेळेस डायझायगोटिक ट्विन्स म्हणजे एक्झॅक्टली सेम नाही, भावा बहिणीमध्ये जसे फरक असतात तसे फरक असलेले दोन ट्विन्स तयार होतात. आणि एमपीएससी किंवा कंबाईनच्या एक्झाम मध्ये आयोग असेच क्वेश्चन, जे थोडी ट्रिकी पण असतात पण सिंपल फॅक्टवर बेस्ड असतात, असे क्वेश्चन तयार करतात. मित्रांनो, हे असे फॅक्ट जर एकदा तुमच्या डोक्यात बसून गेले किंवा कन्सेप्ट एकदा तुमच्या लक्षात येऊन गेली, तुम्ही अशा प्रश्नांना कधीही मुकू शकत नाही. तुमचे प्रश्न चुकणार नाही. 100% मार्क्स तुमचे गॅरंटीड असतील.